म्हणजे उपसंचालक, शिक्षण अधिकारी आता 12वीच्या आणि 10वीच्या परीक्षा येऊन आलेल्या आहेत. राज्यामध्ये शिक्षण विभागामध्ये नक्की काय बदल अपेक्षित आहेत? तुम्ही आता शिक्षण विभागाचा काय उल्लेख आहे? काय बदल पाहायला मिळतील? मला वाटतं की आता आज आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्त महोदय, आमचे सर्व संचालक महोदय आढावा बैठक संपन्न होते. येत असतानाच आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 52ला तिथे भेट दिली. शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची पण चांगली कामगिरी आहे. येणाऱ्या काळामध्ये गरीबातल्या गरीब पालकाच्याही विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, हा विभागाचा मानस असणार आहे. आणि इतर माध्यमांच्या पण ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये शाळेच्या त्या फीला पण एक मर्यादा असली पाहिजे. या विषयावर विभाग काम करेल. तुम्ही आता जो उल्लेख केला 10वी 12वीचे परीक्षा, येणाऱ्या परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा कशा होतील या दृष्टिकोनातून विभाग त्याचं कामकाज आणि नियोजन करेल. याचा पूर्ण आराखडा प्रारूप आम्ही तयार केलेला आहे आणि त्या पद्धतीने मंत्रालय पातळीवरनं त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाईल आणि कॉपीमुक्त परीक्षा कशा होतील त्या दृष्टिकोनातून विभाग त्याचं नियोजन. तर मध्यंतरी केंद्राचा एक रिपोर्ट आलेला होता ज्यामध्ये राज्यात आणि देशातल्या काही शाळांमध्ये कम्प्युटर नाहीये, ज्या ठिकाणी कम्प्युटर आहे तिथे इंटरनेटची सेवा नाही अशी परिस्थिती होती. तर राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे? किती शाळांमध्ये हे कम्प्युटर आहेत किंवा नाहीयेत अशी काय आकडेवारी घेतली? मला वाटतं की विभागाचा आढावा आता घेतो आहोत. तुम्ही म्हणता त्या पद्धतीने काही ठिकाणी वस्तुस्थिती पण असेल ती स्वीकारू आम्ही. काही ठिकाणी विजेच्या कनेक्शनच्या पण अडीअडचणी आहेत. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शाळा सोलरवर कसं जाईल याही दृष्टिकोनातून मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही विनंती केलेली आहे. सर, दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षण भरती जी आहे पोर्टलच्या माध्यमातून याआधी पोर्टलच्या वेगवेगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षकांची भरती होणार आहे ती साधारणतः किती असणार? म्हणजे जिल्ह्यामध्ये 10% ज्या जागा रिक्त आहेत तेवढ्या जागा भरल्या याचं पण नियोजन चालू आहे आणि दुसऱ्या टप्प्याची भरतीच्या संदर्भामध्ये सगळी आकडेवारी वगैरे एक 8 दिवसात आम्ही तुमच्या सर्वांच्या समोर ठेवू. सर, साधारणपणे सीबीएसईचे जे विषय आहेत ते आपण काही एसएससी मध्ये पण इन्क्लूड करणार होतो विद्यार्थ्यांना अधिक ज्ञान देण्यासाठी. त्याच्या संदर्भात आपण कुठपर्यंत त्या प्रोसेसमध्ये गेलो? सीबीएसई पॅटर्न मराठीमध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये पण नियोजन प्रगतीपथावर आहे. मला वाटतं की येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिली वर्गाला आपण ते स्वीकारतो आहोत आणि सीबीएसईचे उदाहरणार्थ इतिहास त्याच्यामध्ये आपण राज्यव्यापी इतिहासला त्या ठिकाणी प्राधान्य देऊ. येणार वर्ष आपले शिक्षक पण त्यांची पण तयारी असली पाहिजे ते शिक्षण ज्ञानदानाच्या संदर्भातली आणि म्हणून 24-25 हे वर्ष आपला तयारीचा असेल आणि 25-26 पासून तो पॅटर्न 2 टप्प्यांमध्ये आपण लागू करणार आहोत. सर, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेना कशी तयारी करते? विशेषतः मुंबई महापालिका याआधी शिवसेनेच्या ताब्यामध्ये होती, मात्र 2 शिवसेना वेगवेगळ्या झाल्या. आता शिवसेनेची मुंबईतली काय स्थिती आहे किंवा राज्यामध्ये स्वबळावरती की मग महायुती म्हणून तुम्ही एकत्र जाता? जिथपर्यंत शिवसेनेचा विषय आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबजी ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या आशीर्वादाने माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम करतो, शिवसैनिक कधीही निवडणूक असू दे त्या निवडणुकीला तो तयार असतो. शिवसेना प्रमुखांनी जे ब्रीफ दिलेले 80% समाजकारण आणि 20% राजकारण या अनुषंगाने प्रत्येक शिवसैनिक काम करत असतो. तो सतत जनतेमध्ये असतो आणि म्हणून निवडणुकीची काही चिंता नाही. जिथपर्यंत युती महायुती या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय
दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय एकत्रितपणे बसतील, ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी आम्ही सगळे मिळून सर करू. मध्यंतरी शिवसेनेकडून जे बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक होते त्या पदावर उद्धव ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे आहेत, त्यांची हक्कलपाटी करावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आलेली होती. तर त्या संदर्भात आता काही मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटून याबाबतची मागणी करणार आहात? या संदर्भामध्ये आमची काही चर्चा झालेली नाही. मला वाटतं की ज्या मंत्र्यांकडे जे काही विभाग आहेत त्या विभागाचं सकारात्मक कार्य संपन्न झालं पाहिजे. जनतेच्या संपर्कात आपण सर्वजण राहिलो पाहिजे, अशी साधक बाधक चर्चा झाली. तुम्ही याआधी कृषीमंत्री पदावर काम केलेलं आहे. डीबीटी योजनेमध्ये बदल करण्यात आला, म्हणजे धनंजय मुंडेंनी कृषीमंत्री पदाची जबाबदारी घेतली आणि डीबीटी योजनेमध्ये बदल झाला म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टानं असं विचारलं की डीबीटी योजनेमध्ये बदल का करण्यात आला? 2400 रुपयाचा जो कृषी पंप होता तो 3400 रुपयांना का करण्यात आला, किंवा जी ऑर्डर आधी देण्यात आलेली आहे त्याचा फटका सर्वसामान्य या संदर्भात मला काही माहिती नाही. मी माहिती घेऊन त्या विषयावर भाष्य करेन. सर काल सैफ अली खान यांच्यावर जो हल्ला झाला त्याआधी 2 दिवसापूर्वी शाहरुख खानच्या घरावर सुद्धा घुसण्याचा प्रयत्न आहे तो काही संशयितांनी केलेला आहे. अभिनेत्यांना कुठेतरी आता टार्गेट केलं जाते अशा पद्धतीने. काल सैफवर जो हल्ला झालाय तो आरोपी अजूनही अटकेत नाही. काल जी घटना झाली ती तर वस्तुस्थिती आहे, परंतु मला वाटतं की या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन त्यांनी भरपूर पथक त्या ठिकाणी नेमलेले आहेत आणि जो कोण आरोपी असेल त्याचा शोध त्या ठिकाणी घेतला जाईल. मला वाटतं की आरोपी मिळाला की त्याच्या पाठीमागचं कारण पण त्या ठिकाणी उघड होईल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जातो विरोधकांकडून. जर बघा, घटना झालेली वस्तुस्थिती आहे, परंतु याचा अर्थ एखाद्या घटनेवरनं लगेच आम्ही कायदा व सुव्यवस्था किंबहुना त्याच्यावर खूपच मोठी राजकीय भाष्य करणं ही काही उचित नाही. शेवटी मुंबई ही आपल्या राज्याचे आणि देशाचं एक महत्वाचं शहर आहे. प्रत्येकाने बोलत असताना जबाबदारीने बोललं पाहिजे. दुसरीकडे सर जय पवार जे अजित पवार यांचे पुत्र आहेत त्यांना सुद्धा आता पोलीस संरक्षण आहे ते पुरवण्यात आलेलं आहे की कधी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जाते. पण अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार असतील किंवा आता जय पवार यांना पोलीस संरक्षण दिलं जाते. कुठलाही संदर्भ कुठे जर जोडू लागलो, जिल्हा परिषद, मला वाटतं की आपण शाळेवर आलो पाहिजे. चला शाळेत जाऊया. सर जिल्हा परिषदेच्या निमित्ताने जिल्हा परिषदाकडनं मागच्या वेळेला बोगस शाळांसंदर्भात एक मोठी कारवाईचा बडगा उघडला होता. तो कुठेतरी पॉज झालेल्याचं पाहायला मिळतंय, कारण अजूनही काही शाळांवर कारवाई होत नाहीये. अशा शाळांवर आपण पुन्हा एकदा नव्याने कारवाईला सुरुवात करतोय. पुण्यात भरपूर जास्त आहे जिल्ह्यात. म्हणजे बोगस शाळा, बनावट प्रमाणपत्र कागद वापरून तयार केलेल्या असल्या जर काही घटना असतील तर निश्चितपणे त्याचं चौकशी केली जाईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. भंडारा जिल्ह्यामध्ये असा एक प्रकार असा पुढे आला की ज्या नगर परिषदेच्या शाळेत पवनी जे कम्प्युटरचं साहित्य आहे किंवा डिजिटल शिक्षणासाठीचं जे साहित्य आहे ते तर मिळालं नाही, जिथे मिळालंय ते धोक्यात पडलंय. तर अशा संबंधानं नाही, मी मान्य केलंय ना की कुठे असल्या काही तुम्ही सुरुवातीला जो प्रश्न विचारला त्याच्यात मी मान्य केलंय की काही ठिकाणी होऊ शकतं की तुम्ही सांगता ती वस्तुस्थिती असेल ती दुरुस्त करू आम्ही. शिक्षकांना शिरपतच्या पदावर उतरावं लागलेलं वगैरे नाही. काही कार्यपद्धती विहित असते. आता शिरसाट महोदयांना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली तर साहजिक आहे नियमाप्रमाणे मग आधी तर ते पद रद्द होत आहे. उतरावं लागलं वगैरे असं आता काही भाग नाही. सरकार स्थापन होतं 2 महिने होते, पालकमंत्री पद अजूनही वाटप झालेलं नाही. होईल तिडा वगैरे काही नाही. वरिष्ठ नेते चर्चा करून निर्णय करतील, त्याची अंमलबजावणी केली जाईल. 801 शिक्षकांचा प्रश्न आहे, अजूनही त्यांना समायोजन केलेलं नाही. तर तोही प्रश्न माननीय न्यायालयामध्ये ती बाब प्रलंबित आहे. या विषयावर विभाग पातळीवर चर्चा 1-2 वेळेस संपन्न झालेली आहे. माननीय न्यायालयामध्ये ही बाब प्रलंबित असल्यामुळे त्याच्यावर विभाग चर्चा करून मार्ग काढेल. माननीय न्यायालयाच्याही निदर्शनास ती बाब आम्ही आणून देऊ. सर
2 मिनिटं. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.